गाईज, गुढीपाडव्याच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। तुमच्याकडे जर प्रायमर, सेटिंग स्प्रे, ब्युटी ब्लेंडर, मेकअप ब्रश असले प्रोडक्ट्स नसलेत तर काय सुद्धा टेन्शन घेऊ नका। अतिशय साध्या सोप्या प्रोडक्ट्सचा वापर करून आणि खूप साध्या सिंपल पद्धतीने मी हा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे आणि मला हा लुक क्रिएट करायला जास्तीत जास्त 10 मिनिटं लागल्यात, त्याच्यापेक्षा जास्त अजिबात तुमचा वेळ घेणार नाही। त्यामुळे जरी तुम्ही बिगिनर असाल तरी सुद्धा तुम्ही हा मेकअप लुक आरामात रिक्रिएट करू शकताय। आता लांबड न लावता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर आपण मेकअपला पटकन सुरुवात करूया। केस अगोदर मागं बांधून घ्या सगळी, पाक एक सुद्धा केस पुढे येता कामा नये, नाहीतर जेवढा मेकअप तुम्ही तोंडावरती थापताय त्याच्यापेक्षा जास्त त्या केसालाच लागते, त्यामुळे केस पहिला मागं बांधून घ्या। जेवढे जास्त तुम्ही प्रोडक्ट वापराल तेवढाच जास्त तुम्हाला घाम येईल आणि जो तुमचा मेकअप आहे तो मेल्ट होणार, वितळणार आणि तुमच्या चेहऱ्याच्या छिद्रामध्ये जाऊन तो अडकतो आणि मेकअप लई म्हणजे लई घाण दिसतोय। त्यामुळं होतील तेवढं कमी प्रोडक्ट वापरायचं आणि कमी लेअरिंग करायचं। सगळ्यात अगोदर आपण लावणार आहोत मॉइश्चरायझर। अगेन निव्या, हे काय विचारायचं काम नाही, एवढंच मी मॉइश्चरायझर लावणार आहे। तर सगळीकडे जरा जरासं उगाच लावायचं। क्वांटिटी पण खूप जास्त अजिबात घ्यायची नाही, कारण असला उन्हाळा आहे आई ग। ठीक आहे, दॅट्स इट। आता जर तुमच्याकडे प्रायमर नसेल तर तुम्ही एखादं थिक मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे तुमच्याकडे एक जर सिलिकॉन बेस्ड सनस्क्रीन असेल तर तुम्ही ते सनस्क्रीन ॲज अ प्रायमर म्हणून आरामात वापरू शकताय, जसं मी आज इथं वापराले। एवढं बास आहे। प्रोडक्ट लई लावल्यानंतर लई चांगला मेकअप होतोय असं अजिबात नसतंय, त्यामुळे कमी लावायचा। नेक्स्ट आपण लावणार आहोत फाउंडेशन। मी इथं वापरत आहे मार्सचं हे फुल कव्हरेज फाउंडेशन। एवढं जबरदस्त फाउंडेशन आहे, खरोखर सांगते मी तुम्हाला। कव्हरेज तर जबरदस्त देतच, पण टिकतं जास्त वेळ आणि कमी प्राइस मध्ये एवढं चांगलं फाउंडेशन मिळणं म्हणजे आता काय म्हणतात तसं आहे। सुरुवातीला एकदमच लई थापायचं नाही फाउंडेशन, जरा जरा नकळत लावायचं आणि जर पाहिजे असेल तर तुम्ही त्याचं कव्हरेज वाढवू शकताय। हलकं म्हणजे एकदम जरा जरा लावायचं। आता जर तुमच्याकडे ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडर नसेल तर काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही निवांत हाताने फाउंडेशन ब्लेंड केला तरी सुद्धा चालते। फक्त एवढंच की व्यवस्थित ब्लेंड करायचं त्याला। आता मी इथं हातानेच करून दाखवते तुम्हाला, नाहीतर तुम्ही म्हणणार की तू स्वतः ब्युटी ब्लेंडरनं करलास आणि आम्हाला सॅम्पल सांगायस। करून दाखवते थांबा प्रॅक्टिकल। जर तुमचं स्किन प्रिपरेशन चांगलं झालं असेल तर तुम्ही हाताने ब्लेंड करा, ब्रशने ब्लेंड करा, तुमचं फाउंडेशन चेहऱ्यावरती जबरदस्त बसते। तुम्ही बघू शकता हे किती भारी ब्लेंड व्हायला लागले। आता हे जर तुम्ही स्किन प्रिपरेशन केला नसला, म्हणजे मॉइश्चरायझर प्रायमर लावला नसला तर हे फाउंडेशन असं ब्लेंड अजिबात होत नाही, हे नाही कुठलंच होत नाही। मानेला फाउंडेशन लावायला अजिबात विसरू नका, नाहीतर 4 माणसांच्यात माप निघायची। आता जर तुम्हाला एक वॉटर प्रूफ मेकअप पाहिजे असेल किंवा स्वेट प्रूफ मेकअप केल्यानंतर घाम बिम आला तर मेकअप वितळू नये असं वाटत असेल तर तुम्हाला बेस्ट हॅक सांगते। मस्तपैकी एक पॉन्ड्स पावडर घ्या, अरे मारे तो पण बंद, आणि पॉन्ड्स पावडर चेहऱ्यावरती लावा, सगळीकडे लावा। हा पॉन्ड्स पावडरचा वासच खतरनाक आहे, सगळीकडे म्हणजे सगळीकडे लावा। सेटिंग स्प्रे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हा हॅक ट्राय करू शकताय, नाहीतर सेटिंग स्प्रे नुसता लावला मेकअप झाल्यानंतर तरी सुद्धा चालते। ओके, आता हे सगळं व्यवस्थित लावून घ्या। आणि यानंतर तुम्ही याला कॉम्पॅक्टने सेट करून घ्या। कॉम्पॅक्ट मात्र एक्झॅक्ट तुमच्या स्किन टोनचाच पाहिजे, नाहीतर ते व्यवस्थित दिसत नाही। ओके, तर हे सगळं झालेलं आहे। आता आपण वळूयात आपल्या मस्तपैकी डोळ्यात खजाई। मी असं का शायनिंग मारवलं। छावा पिक्चर मध्ये रश्मिकाचा जो लुक आहे ना, आई ग खतरनाक म्हणजे खतरनाक। मी तशा टाइप मध्ये काहीतरी करायला ट्राय करणार आहे। रिस्क आहे लेकिन रिस्क है तो इश्क भाई। आता तुम्हाला भरपूर काजळ लावायचं आहे खाली,
वरती काय करायचं नाही, फक्त खाली लावायचं काजळ जास्त. कारण तिने खूप जास्त काजळ लावले, त्यामुळे तुम्ही सुद्धा खूप जास्त काजळ लावा. आज ही पेन्सिल छपवणार होता सुट्टीने. अशा पद्धतीनं तुम्हाला जास्त काजळ लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे काजळ थोडंसं ब्लेंड करून घ्यायचं. बघू शकताय, जबरदस्त. ही जी लाईन आहे ना ती थोडीशी वरती पण घेऊन जावा, ब्लेंड करतच म्हणजे एक छान असा आय लायनर सारखा लुक येतो. तुमचे डोळे असे वरती उचलून धरल्यासारखे दिसतात, म्हणजे थोडेसे टाईट वाटतात, हलकासा एकदम. ओके, तर तुम्ही बघू शकता हे झालेलं आहे. मी काहीतरी वेगळी दिसालोय कारण मला पहिलाच काजळ लावून सवय नाही आहे. त्यानंतर तुम्हाला पाहिजे एक खतरनाक हत्यार, ते म्हणजे हे असला कंगवा. त्यानं पहिला आयब्रो विंचरून घ्या. लई सोप्या सोप्या पद्धती दाखवालोय कारण मला माहिती आहे सगळ्यांच्याकडे सगळं असेलच असं नाही, कारण ते माझ्याकडे पण नाही. एक मिनिट, मी डोळ्याला माझा आय शॅडो पण लावणार होते कारण मी आय शॅडो पॅलेट घेतलंय ना, एवढ्या दिवस नव्हतं म्हणून लिपस्टिक लावत होते. आता आहे तर म्हटलं लावून टाकू. तर माझ्या साडीला मॅच करणार मी हलकस हे वाला शेड वापरणार आहे, जास्त नाही. अगेन जरासं लावायचं उगाच. पिगमेंटेशन चांगला आहे खरंच. वाव, तुम्ही बघू शकता पिगमेंटेशन याचं खरंच खूप चांगलं आहे. सेम आपण इकडे लावून घेऊ. जरा लुक ग्लॅमरस पण दिसायला पाहिजे. त्यानंतर आपण आपले आयब्रो सेट करून घेऊया आणि तुम्हाला कोणती पण एक आयब्रो पावडर वापरायची आहे. जरी नसली तर काजळ घ्यायचं आणि काजळ थोडंसं अगोदर ब्रशला लावायचं आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचे आयब्रोज फिल करू शकताय. त्यासाठी तुम्हाला काय पाहिजेच असा काय विषय नाही. लईच लागलं वाटतं, काय तर बम होतच. ए थांबा, मी ह्याच्यात बघून करतो. मला ते कॅमेऱ्यात बघून करायला येणं झाले, त्यामुळे मी माझं गप आरशात बघून करतो. आता कसं लई पण उगच हाय म्हणून थापू नका, कारण ते फेक आयब्रोज दिसतात. जरा जरासं नॅचरली सेट करायचंय तुम्हाला आणि त्यानंतर परत एकदा तुम्ही छान विंचरून घ्या. नेक्स्ट गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे लिपस्टिक. आता लिपस्टिक साठी मी एकदम लाईट ब्राऊन शेड वापरणार आहे, अशा पद्धतीचा. जबरदस्त. आता मी लाल कलरची टिकली लावणार होते, पण मला वाटते हा लुक ना असा एकदम ब्राईट वाटत नाही आहे, त्यामुळे उठून जरा जास्त दिसावं म्हणून मी काळ्या कलरची टिकली लावणार आहे. चंद्रकोर लावणार नाही आहे यावेळी. मला टिकली पण तिच्यासारखीच लावायची होती, रश्मिका सारखी. आता बघू, एक मिनिट. हलकीशी मोठी टिकली लावणार आहे मी, खूप पण नाही, जरासं नकळत. येस, आणि त्यानंतर एक आडवी लाईन आणि त्याच्या खाली नकळत. येस, अशा पद्धतीची मी टिकली लावलेली आहे. ओके, मला वाटते मेकअप आपला डन झालेला आहे. अजून काय एक्स्ट्रा करायची गरज मला तर वाटत नाही आहे. आता आपण छानपैकी दागिनं घालून घेऊया. दागिन्यांसाठी मी हे 2 ऑप्शन्स निवडल्यात. तर मी हा टिक्का अगोदर घालून घेणार. ओके, त्यानंतर घातलेला आहे मी हा हार. आता हे सगळं सोनेरी आहे थोडंसं, म्हणून मी कानातलं सुद्धा तसलंच निवडलेलं आहे. फिरकी पडली बरं, जबरदस्त. एक नंबर लुक आपला दिसत आहे. आता आपण पटकन हेअरस्टाईल करून घेऊया. हेअरस्टाईल साठी तुम्हाला घ्यायचा असला एक काटेरी चमचा. मी हा हॅक इंस्टाग्राम वरती बघितलेला, ट्राय करून बघा. आणि घालायचा तुम्हाला पोनीटेल. तो चमचा तुम्ही अगोदर पोनीटेलच्या सेंटरमध्ये लावून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला उजव्या साईडची एक बट घ्यायची आहे आणि डाव्या साईडची एक बट घ्यायची आहे. जेवढी लहान तुम्ही बट घ्याल तेवढी छान हेअरस्टाईल तुम्हाला शेवटी मिळेल. पण मी इथं मोठे मोठेच बट्स घेत आहे कारण मला पटपट आवरायचं आहे. तर अल्टरनेटिव्ह तुम्हाला ह्या एका बाजूने त्या एका बाजूने असं केस घ्यायचे.
ते झाल्यानंतर उरलेले केस जे आहेत त्यांना तुम्ही एका रबर बँडने सिक्युअर करा आणि त्यानंतर त्याला आतल्या बाजूने असं जरा फोल्ड करून केसांच्या आत घालायचं, म्हणजे ते वरनं दिसता कामा नये म्हणून. इथे दाखवते मी तुम्हाला, बघू शकताय तुम्ही. आणि तुम्ही यू पिनने त्याला सिक्युअर करू शकताय. आणि त्यानंतर वरून खाली अशी तुम्हाला केस ओढायचे आहेत आणि बघू शकताय तुम्ही कसली भारी हेअरस्टाईल झाल्या. एवढी मला जमलेली नाही आहे, पण तरी पण आय ट्राईड माय बेस्ट. त्यानंतर मी माझा हा मराठमोळी लुक कंप्लीट करण्यासाठी घातलेले आहेत हिरव्या बांगड्या, नथ आणि मस्तपैकी माझ्या मम्मीची शाल. आणि हा आहे माझा फायनल लुक.